माणगावात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे उपजिल्हा रुग्णालयास वैद्यकीय उपकरणे यांचे वाटप। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग यांच्यातर्फे माणगाव उपजिल्हा रुग्णालयास बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत 25 लाख रुपये किमतीचे विविध वैद्यकीय उपकरणे यांचे वाटप गांधी मेमोरियल हॉल निजामपूर रोड माणगाव येथे घेण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात करण्यात आले। प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे रायगड जिल्ह्यात सर्वत्र विशेष कौतुक होत आहे। माणगाव हे मुंबई गोवा महामार्गावरील तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी प्रशस्त असे उपजिल्हा रुग्णालय आहे। या रुग्णालयात महामार्गावर घडणाऱ्या अपघातातील जखमींना औषधोपचारासाठी दाखल करण्यात येते। तसेच दक्षिण रायगडातील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर आदी तालुक्यांतून गरीब रुग्ण औषधोपचारासाठी येत असतात। या ठिकाणी गरिबांना चांगली सेवा मिळावी हा उद्देश नजरेसमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजात काम करणाऱ्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे या माणगाव उपजिल्हा रुग्णालयास वैद्यकीय उपकरण यांचे वाटप करण्यात आले। सदरचे उपकरणे रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश मेथा यांच्याकडे तालुक्याचे तहसीलदार दशरथ काळे, माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळे, माणगाव उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी श्री पाचाडकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणालिनी वाडवळ, डॉक्टर सानप, लता राठोड, परिचारिका शिवकांती गवळी, शर्मिला गोडबोले, संजय देसाई यांच्या उपस्थितीत श्री सदस्य सुरेश वाडवळ, संदीप खरंगटे, नितीन बामगोडे, नितीन वाडवळ, अपर्णा वाडवळ यांनी सुपूर्द केले। प्रास्ताविकात बोलताना आदर्श शिक्षिका अपूर्वा जंगम यांनी रायगड जिल्ह्यात रेवदंडा येथे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या रूपाने ज्ञानसूर्य उगवला असल्याचे सांगितले। त्यांच्या गौरवशाली घराण्यातून प्राप्त झालेल्या समाजसेवी वसेचा संकल्प पुढे त्यांनी सिद्धीस नेला असल्याचे सांगितले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श शिक्षिका अपूर्वा जंगम यांनी करून उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।